नमस्कार, मी डॉक्टर गौरी सहस्रबुद्धे सावळे. ए टू झेड आयुर्वेदिक लाईफ या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा विषय आहे अजीर्ण किंवा अपचन. तर आता बऱ्याच जणांनी हा प्रश्न मला विचारला की ॲसिडिटी होते, आम्हाला खाल्लेलं पचत नाही. तर आता ह्या सगळ्या आजारांना समजावून सांगण्यापूर्वी अजीर्ण म्हणजे काय, अपचन म्हणजे काय हे समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. तर जोपर्यंत आपल्याला अजीर्ण किंवा अपचन का होतं हे समजणार नाही तोपर्यंत अपचनातून निर्माण होणारे ॲसिडिटी सारख्या तक्रारी कायमस्वरूपी बंद होऊ शकत नाहीत. तर आता अजीर्ण किंवा अपचन म्हणजे काय, तर ही एक स्टेट आहे, अवस्था आहे. म्हणजे आपण खाल्लेलं चांगलं किंवा वाईट कुठल्याही प्रकारचं अन्न आपलं शरीर पचवू शकत नाही. ह्या अवस्थेला अजीर्ण अवस्था किंवा अपचन असं म्हणतात. तर आता ही झाली ह्याची सर्वसाधारण सोपी व्याख्या. तर आता आपल्याला अजीर्ण झालंय हे कसं ओळखायचं, तर आपल्या पोटामध्ये सतत अस्वस्थता जाणवणं, मन लागत नाही आपलं कुठेही जेव्हा आपलं पोट अस्वस्थ असतं, पोटात दुखणं, छातीवरती पोटात साठलेल्या गॅसचं प्रेशर येणं, पोट गच्च होणं, खाल्ल्यावरती पोट लगेचच फुगल्यासारखं वाटणं किंवा ढेकरा येणं, खाल्लेल्या पदार्थांच्या ढेकरा येणं किंवा आंबट ढेकरा येणं, गॅस सतत पास होणं, त्याला दुर्गंधी येणं, ढेकरेला दुर्गंधी येणं, तोंडात आंबट पाणी येणं, मनाची अस्वस्थता म्हणजे आपण कुठल्याही विषयावरती किंवा कामावरती फोकस करू शकत नाही कारण आपलं पोट जागेवर नसतं. ही झाली अजीर्णाची काही लक्षणं. तर आता अजीर्ण हे सगळ्या आजारांचं मूळ आहे असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. तर आता अजीर्ण हे मानसिक विचारांमुळे होणारं अजीर्ण सुद्धा असू शकतं आणि शारीरिक कारणांमुळे होणारं सुद्धा अजीर्ण असू शकतं. तर आता ह्याची कारणं काय काय आहेत हे अगदी सोप्या भाषेत आपण समजून घेणार आहोत. तर अतिभोजन म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त खाणं, आपल्या कपॅसिटीपेक्षा जास्त खाणं. उपाशी राहणं म्हणजे आपल्याला भूक लागलेली आहे पण तरी सुद्धा उपाशी आपण राहणं. ह्या दोन्ही सवयी चुकीच्या आहेत. भूक नसताना खाणं आणि भूक आहे तरी न खाणं, या दोन्ही गोष्टींमुळं अजीर्ण होतं. विषमाशन म्हणजे आपलं पहिलं जेवण झालं आहे तरी सुद्धा कोणीतरी आग्रह केला म्हणून खाणं किंवा विरुद्ध आहाराचं सेवन करणं. उदाहरणार्थ दूध आणि मासे एकत्र किंवा जवळपास खाणं, त्यानंतर दही तापवून खाणं किंवा दही आणि चिकन या दोन गोष्टी एकत्र करून खाणं, दूध आणि फळं या गोष्टी एकत्र करून खाणं, असे काही विरुद्ध आहाराची उदाहरणं आहेत जी आपण पुढे सविस्तर एका वेगळ्या भागामध्ये पाहणारच आहोत. परंतु हे एक अजीर्णाचं महत्त्वाचं कारण आहे. असात्म्य भोजन आपण म्हणतो बघा की आपल्याला एखाद्या पदार्थाची ॲलर्जी आहे, म्हणजे एखाद्याला फिश खाल्ले की लगेच त्रास होतो, काहीतरी अपचनाचा त्रास होतो, ॲसिडिटी होते, अंगावर रॅशेस येतात. म्हणजे ते त्याला पचणारी गोष्ट नाही किंवा त्याच्या शरीराला सात्म्य गोष्ट नाही. काही जणांना पनीर खाल्लं की पोट बिघडतं. ह्याचा अर्थ त्या व्यक्तीसाठी तो पदार्थ असात्म्य म्हणजे त्याच्या शरीराला सहन न होणार आहे. ह्यामुळं होणारं अपचन. जड पदार्थांचं प्रमाणाबाहेर सेवन, गोड पदार्थ किंवा जे जड पदार्थ आहेत पचायला, पनीर, चीज सारखे, हे प्रमाणात खाणं आवश्यक आहे. परंतु बऱ्याच लग्न, मुंजी, कार्य अशा ठिकाणी नॉनव्हेज किंवा जड पदार्थांचं किंवा गोड पदार्थांचं इतक्या जास्त प्रमाणात सेवन केलं जातं की दुसऱ्या दिवशी हमखास हे लोक दवाखान्यात लाईन लावून बसतात. थंड झालेले पदार्थ किंवा अति थंड फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ, शिळे पदार्थ, तर ह्या गोष्टींमुळे सुद्धा अपचन होतं. अति कोरडं वृक्ष आहाराचं सेवन म्हणजे मी हॉस्टेलमध्ये असताना बरेच विद्यार्थी असे बघितलेले आहेत की ज्या दिवशी मेसला सुट्टी असते त्यावेळेला बिस्किटचे पुढेच्या पुढे खातात किंवा कोरड्या पॉपकॉर्न सारखे काही पदार्थ, चिप्स सारखे काही पदार्थ किंवा हे जे स्नेहांश नसणारे किंवा कोरडे भरभरीत जे पदार्थ आहेत ह्याचं प्रमाणाबाहेर सेवन करण्याची काही जणांना सवय असते. तर अशा प्रकारचं कोरडं अन्न सतत खाल्ल्यामुळे सुद्धा अपचन होतं. संदुष्ट भोजन म्हणजे आपण ज्याला एक्सटर्नल फूड म्हणतो किंवा रस्त्यावरचे जे पदार्थ असतात, माशा किंवा अशा कीटकांचा प्रादुर्भाव आजूबाजूला असतो, इतके बॅक्टेरियाज, व्हायरसेस आपल्या आजूबाजूला आहेत, निव्वळ आपली इम्युनिटी शाबूत आहे म्हणून आपण आजारी नाही आहोत. परंतु जरा इम्युनिटी कमी झाली की आपण लगेच आजारी पडतो. असेच बॅक्टेरिया, व्हायरस यांनी युक्त बाहेरचं उघड्यावरचं अन्न जर आपण खाल्लं
तरी सुद्धा अजीर्ण आपल्याला होतं. याला संदुष्ट भोजन असं आयुर्वेदामध्ये म्हणलेलं आहे. असं काही जणांची शंका असते की आम्ही पंचकर्म केले, आमच्या शरीरातले दोष बाहेर काढून टाकले, तरी सुद्धा आम्हाला अपचन का झालं. तर काही चुकीच्या पद्धतीनं पंचकर्म काही ठिकाणी केली जातात. सगळे करतात असं माझं म्हणणं नाही, पण काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं केली जातात. पंचकर्मानंतर, पंचकर्माच्या आधी आणि पंचकर्माच्या दरम्यान काही पथ्यांचं पालन काटेकोरपणे करणं अतिशय आवश्यक असतं. अशा वेळेला जर ती पथ्य सांभाळली नाहीत तरी देखील अजीर्ण होण्याची किंवा अपचन होण्याची शक्यता असते. व्याधींमुळे होणारं अपचन म्हणजेच जुलाब, उलट्या, ताप, कावीळ यासारख्या काही आजारांमध्ये आपल्या पचनाची ताकद कमी होते. काल, ऋतू यांमधल्या बदलांमुळे होणारं अपचन. नेहमीच ऋतू बदलत असताना आपल्या पचन संस्थेची ताकद काही प्रमाणामध्ये कमी होते, कारण आपलं शरीर त्या वातावरणाशी साम्य होण्यासाठी आपल्या शरीरामध्ये काही बदल घडत असतात. त्यामुळे साहजिकच आपल्या शरीरातली पचनशक्ती काही अंशी कमी झालेली असते. ह्या वेळेला पथ्य सांभाळणं गरजेचं असतं, तर आपण आजारी पडत नाही. याचंही पुढे आपण सविस्तर वर्णन बघणार आहोत. आधारणीय वेग, आता शिंक, खोकला, ढेकर, लघवी, गॅसेस, भूक, तहान, झोप ह्यासारखे 13 आधारणीय वेग आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. तर हे वेग अडवणं ह्यांमुळे वाताचा प्रकोप होऊन अजीर्ण होण्याची शक्यता असते. आणि मानसिक कारण म्हणजे आत्यंतिक कुठला शोक होणं, आपल्या जवळची कोणी व्यक्ती गेली किंवा चिंता भेडसावत असेल पैशाची, किंवा काही नातेसंबंधांमधला तणाव, आपल्याला जर कोणाचा राग खूप जास्त अनावर झाला असेल तरी आपल्याला जेवण जात नाही, किंवा त्या क्षणी आपण जे काही खातो त्याचे शरीरावरती दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात. अति कामामुळे होणारं अपचन म्हणजे खूप कामामध्ये बिझी असल्यामुळे, सतत कामाचाच विचार डोक्यामध्ये असल्यामुळे होणारं अपचन. आता ह्यातील प्रत्येक जी काही मी 13-14 कारणं तुम्हाला सांगितली अजीर्णाची, ह्याचे आपण सविस्तर व्हिडिओ पुढे बघणार आहोत. ह्यातला पहिलं जे मी कारण सांगितलं की अतिभोजन, जास्त जेवणामुळे काय घडतं आपल्या शरीरामध्ये हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. आपल्या मराठी भाषेत एक म्हण आहे, अचाट खाणे आणि मसणात जाणे. किती समर्पक आहे की खरोखरच ज्या वेळेला आपण अति खातो त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये अजीर्ण होतं. अजीर्ण हे सगळ्या आजारांचं मूळ आहे आणि आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, त्यावेळेला अर्थातच मृत्यू देखील ओढावू शकतो. त्यामुळे किती समर्पक म्हण आहे. त्यानंतर अति सर्वत्र वर्जयेत, अति झालं हसू आलं, अशा अनेक म्हणी आपल्या मराठी भाषेमध्ये रूढ आहेत. त्याचं कारण हेच आहे, अति जेव्हा आपण खातो त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये एक्झॅक्ट काय परिस्थिती निर्माण होती हे आपण थोडक्यात सोप्या उदाहरणांनी काही समजून घेऊया. तर ह्यासाठी मी सुरुवातीला तुम्हाला एका मिक्सरचं उदाहरण देते. समजा आपण चटणी करतोय, खोबऱ्याची चटणी करतोय, तर आपण त्याच्यामध्ये खोबऱ्याची खूप जास्त मिक्सरचं भांडं गच्च भरून खोबऱ्याचे तुकडे टाकले, भरपूर पाणी घातलं आणि बाकीच्या गोष्टी टाकल्या, आणि अशा वेळेला जर आपण मिक्सर सुरू केला तर त्याच्या झाकणाला ते प्रेशर सहन होत नाही आणि भस्कन ते झाकण उडून त्यातला सगळे पदार्थ बाहेर पडतात. तर बऱ्याचदा ज्यूस वगैरे करताना किंवा अशा प्रकारे चटणी करताना सुद्धा तुम्हाला नक्कीच अनुभव आला असेल. आता ही झाली मिक्सर म्हणजेच एका यंत्राच्या बाबतीतली गोष्ट. तर आपल्या शरीराचं काय होत असेल जर आपण असं गच्च जेवलो, त्यावर पाणी प्यायलं, तर ते पोटातलं अन्न हल्लं तर पाहिजे ते मिक्स होण्यासाठी आणि पुढं सरकण्यासाठी. असंच गच्चच्या गच्च जर ते पोटात बसलं तर ते तसंच साठवून राहिल्यामुळे त्याच्यातून पुन्हा गॅसची निर्मिती होते, पोट फुगल्यासारखं वाटतं, त्याचं प्रेशर छातीवर येतं, मग ढेकरा येतात खाल्लेल्या अन्नाच्या, त्याला दुर्गंधी येते, गॅस खालून पास होतात, त्यालाही दुर्गंधी येते, घशाची अन्न येतं, उलट्या होतात, लूज मोशन्स होतात. तर ह्याची कारणं हेच आहेत. मिक्सर जसा गळतो तसं आपलं शरीर सुद्धा गळू लागतं. ते बाहेर काढण्याचा मार्ग म्हणजे उलटी किंवा लूज मोशन. अगदी वॉशिंग मशीनमध्ये सुद्धा जेव्हा आपण कपॅसिटीपेक्षा जास्त कपडे भरतो तेव्हा ते मशीन बंद पडतं. कुकरमध्ये जेव्हा आपण प्रमाणापेक्षा जास्त भात शिजायला लावतो त्यावेळेला तो भात वरती झाकणावर खाली सगळीकडे पसरतो. ही अगदी व्यवहारातली साधी उदाहरणं आहेत जे आपण रोज बघतो. निर्जीव गोष्टीमध्ये सुद्धा ही कपॅसिटी नाही प्रेशर सहन करण्याची. तर मग आपल्या सजीव शरीरावरती किती मोठा ताण येत असेल याचा जस्ट विचार करा. एखादी गोष्ट आवडते म्हणून खाल्ली जाते बऱ्याचदा, पण ती प्रमाणात खाल्ली तर ती अंगी पण लागते आणि त्याचे चांगले परिणाम सुद्धा शरीरावर दिसतात.
किती खावं हे आपल्याला समजण्यासाठी देवानं ह्या पोटाच्या वरती एक हा मेंदू वॉचमन सारखा आपल्याला दिलेला आहे, जो आपल्याला खरोखरच प्रत्येक वेळेला सांगत असतो की आपलं पोट भरत आलेलं आहे, आता थांबलं पाहिजे. आपल्याला मोह होतो एखादी गोष्ट खाण्याचा, पण तो मोह योग्य आहे की नाही ह्याचे मेंदू आपल्याला जाणीव करून देत असतो. तर त्यावेळेला आपण त्या वॉचमनचं ऐकलं पाहिजे की हे खाल्लं पाहिजे का थांबलं पाहिजे. बऱ्याचदा कुठल्या पार्टीजना पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज, कोक असा पॅक कमी दरामध्ये अवेलेबल असतो किंवा उपलब्ध असतो. त्यामुळं बऱ्याचदा कोंबलं जातं ते शरीरामध्ये. म्हणजे तुमची कपॅसिटी आहे पोटाची पचवायची किंवा नाही हे बघतच नाहीत. तर त्या कोंबण्यामुळं हमखास अपचन होतं आणि दुसऱ्या दिवशी डॉक्टरला फोन जातो किंवा डॉक्टरकडे नंबर लावून ही लोक बसलेली दिसतात की अपचन झाले, उलट्या होत आहेत, जुलाब होत आहेत, काहीतरी करा. तर ह्या वेळेला त्याची कारणं आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आता अजीर्णाच्याच विषयाचं अजीर्ण होऊ नये म्हणून आपण इथं थांबणार आहोत आणि उपाशी राहण्यामुळं अपचन कसं काय होतं ते आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. तेव्हा अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.